जिल्ह्यासह राज्यभरात प्रचंड खळबळ उडवून देणारी घटना राहुरी तालुक्यात घडली होती। वकील दाम्पत्याचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेबाबत वकील संघाकडून पोलीस तपासाबाबत संशय व्यक्त केला जात होता। त्यामुळे सदर घटनेचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CID कडे देण्यात आलाय। राहुरी येथील ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा राजाराम आढाव या वकील दाम्पत्याचे दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी अपहरण करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला होता। या घटनेतील किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग, सागर साहेबराव खांदे, शुभम संजित महाडिक, हर्षल दत्तात्रय ढोकणे, बबन सुनील मोरे या 5 आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन गजाआड केले। या घटनेतील 3 आरोपींनी तात्काळ राहुरी येथील न्यायालयासमोर कबुली जबाब देऊन गुन्हा कबूल केला। यातील किरण दुशिंग हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचे 2 गुन्हे तसेच चोरी, दरोडे, घरफोडी, रस्ता लूट, जीवे मारण्याचा प्रयत्न, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहे। सदर वकील दाम्पत्याचे हत्याकांड हे 20,000 रुपये फीसाठी झाले, त्यानंतर 5 लाख रुपये खंडणीसाठी झाले अशी पोलीस प्रशासनाकडून माहिती देण्यात आली। मात्र प्रत्यक्षात आढाव दाम्पत्याचे मृतदेह मिळून आले तेव्हा त्यांच्या अंगावर 5 ते 6 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने होते। त्यामुळे सदर हत्याकांड हे फी किंवा खंडणीसाठी झालेले नसून पोलीस प्रशासनाकडून तपास भरकटण्याचे काम सुरू असल्याचा आरोप वकील संघाकडून करण्यात आला होता। दिनांक 29 जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व वकिलांनी राहुरी येथे हजर राहून तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध सभा घेतली। तसेच पोलीस तपासाबाबत शंका व्यक्त करून सदर तपास CID कडे द्यावा अशी मागणी केली होती। दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी या घटनेचा तपास CID कडे देण्यात आलाय। त्या आदेशात म्हटले आहे की अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा रजिस्टर नंबर 75/2024 भादवी कलम 363, 302, 201 अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग CID कडे वर्ग करण्यात येत आहे। अप्पर पोलीस महासंचालक यांना विनंती आहे की त्यांनी वर नमूद गुन्ह्याची सर्व कागदपत्रे केस डायरीसह पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्याकडून त्वरित प्राप्त करून घ्यावी व सदर गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत शीघ्रतेने पूर्ण करून सद्यस्थितीबाबतचा अहवाल दिनांक 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत या कार्यालयास पाठवावा। तसेच अहमदनगर येथील पोलीस अधीक्षक यांनी सदर गुन्ह्याची संपूर्ण मूळ कागदपत्रे केस डायरीसह अप्पर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे तात्काळ हस्तांतरित करावी व त्यांचा अनुपाल अहवाल या कार्यालयात सादर करावा असे मुंबई येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पारित केलेल्या आदेशपत्रात नमूद केले आहे। सदर आदेश हे अप्पर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र तसेच अहमदनगर येथील पोलीस अधीक्षक यांना पारित केले आहे। त्यामुळे या घटनेत आता सखोल व योग्य रीतीने तपास होईल। सदर आरोपींना योग्य ती शिक्षा लागून मयत आढाव दाम्पत्याला निश्चितच न्याय मिळेल असा विश्वास राहुरी येथील वकील संघाकडून व्यक्त केला जात आहे। विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी।